अखेर लाडक्या बहिणींना खुशखबर. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2025 ते 26 मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरण. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना मे 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन 2025 ते 26 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागास संदर्भाधीन क्रमांक 30 अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. काय आहे शासन निर्णय? आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमाती घटकासाठी मागणी क्रमांक T5 मधील मुख्य लेखाशीर्ष 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण या मुख्य लेखाशीर्षाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता लेखाशीर्ष 2235D 758 बाब क्रमांक .31% सहाय्यक अनुदाने वेतनेतर अंतर्गत 335,70,00,000 फक्त इतका निधी प्रशासकीय विभागप्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे. 2. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात आदिवासी उपाययोजना बाह्य क्षेत्रात केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी, जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांवर होणाऱ्या खर्चावर संनियंत्रण ठेवता येईल. 3. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतुदींतून फक्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल याची दक्षता घेण्यात यावी. 4. सदर तरतूद खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका वित्तीय अधिकार नियमपुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन परिपत्रकांतील दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांची राहील. सदर निधीची ज्या प्रयोजनासाठी मागणी केली आहे त्याच प्रयोजनार्थ खर्च करण्याची जबाबदारी संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांची आहे. 5. निधी वितरित करताना विहित कार्यपद्धतीचा अवलंब केल्याची खातरजमा करूनच सदरचा खर्च करण्यात यावा. तसेच या अंतर्गत झालेल्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्यात यावे. 6. सदर शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक 559/2025 व्यय-14 दिनांक 20 मे 2025 अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. 7. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. तर ही लाडक्या बहिणींना खुशखबर म्हणावी लागेल, त्यामुळे लवकरच 1500 रुपये बहिणींना मिळणार आहे. धन्यवाद.